नमस्कार, जन भारत समाचार में आप सभी का स्वागत है। आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी 19 जून को आलंदी से निकाली जाएगी और 16 जुलाई को पंढरपुर पहुंचेगी। संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी समारोह में शामिल होने वाले 2 अश्वराज ने आज दगड़ूशेठ गणपति बप्पा के दर्शन कर बप्पा को अनोखी मानव वंदना दी। इस अवसर पर पूरा मंदिर परिसर मौली तुकाराम और गणपति बप्पा मौर्य के जयकारे से गूंज उठा। इस अवसर पर अश्वराज के दर्शन करने के लिए मंदिर परिसर में भक्तों की भारी भीड़ उमड़ पड़ी। सितौली सरकार के ये 2 अश्वराज कर्नाटका के बेलगाम के अकाली से पुणे पहुंचे। इस अवसर पर दगड़ूशेठ सार्वजनिक गणपति ट्रस्ट और स्वर्ण तरुण मंडल द्वारा मंदिर में अश्वराजों की भव्य पूजा अर्चना की गई। इस अवसर पर ट्रस्ट के अध्यक्ष सुनील रासने और कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहित ट्रस्ट के कई गण्यमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस अवसर पर भक्तों की भारी भीड़ मंदिर में देखी गई। पेश एक विशेष रिपोर्ट। जय गणेश, जय हरी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे माऊलींचे अश्व श्रीमंत शितोळे सरकार हे बेळगाव अंकलीहून या ठिकाणी वारीसाठी त्यांनी प्रस्थान ठेवलेले आणि पुण्यनगरीत आल्यानंतर ते आत्ता आपल्या ज्या जवळजवळ 15 वर्षाची परंपरा निर्माण झालेली आहे त्या परंपरेप्रमाणे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ओम नमोजी आद्या, तो जो आद्या आहे तो गणेश आहे, हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे, त्याला नमन करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि संपूर्ण सोहळा हा निर्विघ्न व्हावा या प्रार्थनेसाठी हे अश्व हे श्रीमंत शितोळे सरकार हे दगडूशेठ बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन येत असतात आणि या ठिकाणी अतिशय हृद्य असा सोहळा हा समस्त भाविकांना पाहता येतो। आणि माऊलींचं ज्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ होतात अशी जी श्रद्धा आहे सर्व वारकऱ्यांची, त्या अश्वाचं नमस्कार करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी, तसेच जो दुसरा अश्व आहे ज्याच्यावर देवस्थानचा प्रतिनिधी बसतो, त्या दोन्ही अश्वांचं माऊलींच्या स्वरूपामध्ये दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी समस्त भक्तमंडळी देखील खूप आतुर असतात। आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि आम्ही मनापासून शितोळे सरकार यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी ही परंपरा अशीच कायम अखंडित ठेवावी अशी समस्त गणेश भक्तांच्या वतीने त्यांना विनंती करतो। पुढील सर्व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।